नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळते. सावलीची पाठवणी चालू असते. चंद्रकांत सावलीच्या वडिलांना म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला शब्द देतो, सावली माझ्या पोटच्या पोरीसारखी राहील, मी तिचा सांभाळ करीन. जयंती रडायची नाटक करायला लागते. ती असं दाखवत असते की तिला खूप काळजी आहे. जयंती म्हणते, अहो तुम्ही बोलताय खरं, पण आमची सावरंग रूपाने कशी आहे हे बघितलं ना? तुम्ही काळी सावळी मुलगी तुमच्या घरात सून म्हणून येणार, तुम्हाला कसं वाटत असेल ते मला कळतं. चंद अर्कात म्हणतो, तिच्या दिसण्यावरती जाऊ नका तुम्ही, खरी सुंदरता ही फक्त दिसण्यावर नसते तर मन सुंदर असावं लागतं आणि ही गोष्ट तुम्हाला सांगावी लागते. यापेक्षा दुसरे दुर्दैव काहीच नाहीये. मान्य आहे, आमचा बिझनेस आहे, सौंदर्याचा बिझनेस आहे, तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही श्रीमंत सुद्धा आहोत, पण आम्हाला ही गरिबीची जाण आहे. गरिबी काय असते ते आम्ही बघितलं, खूप जवळून बघितलं आहे. आम्ही तिला असा त्रास वगैरे काहीही देणार नाही. पारू म्हणते, बघितलंस ना सावली, अगं तुझ्या नशिबात किती प्रेमळ माणसं आली आहेत. ते म्हणतात ना, चांगल्या माणसांसोबत चांगलंच होतं, आता तुझ्यासोबत कायम चांगलं होणार आहे सावली, सगळं चांगलं होणार आहे. पारू हात जोडते आणि सगळ्यांना म्हणते, माझ्याकडून काही चुकलं मागलं असेल तर मला माफ करा. पारू एकदा सावलीला भेटते आणि तिथून निघते तर ऐश्वर्या बारीक आवाजात अमृताला म्हणते, वहिनी बघताय ना हे सगळं काय चालू आहे ते? अहो मॉम तिथे घरी वाट बघतायत, त्यांना हे सगळं समजलं ना तर त्या एक्सेप्ट नाही करणार. काय होईल मग आता? अमृता म्हणते, ऐश्वर्या, होईल सगळं ठीक, आई नक्कीच हे सगळं स्वीकारतील, त्यांना स्वीकारावंच लागेल, आपण आहोत ना, आपण यांना धीर देऊ. सोहम म्हणतो, पण माझा विश्वास बसत नाहीये, आपल्या इतक्या जवळच्या माणसाने आपला विश्वासघात केला, आपल्या विरुद्ध गेला. तो माणूस मॉम साठी ही खूप शॉकिंग बातमी असणार आहे. नील म्हणतो, हो ना, आपल्या जवळच्या माणसाने एवढं सगळं केलं, आता लोक आपल्यावरती हसतील. मेहंदयांच्या कुटुंबामध्ये एक साधा माणूस येतो आणि तो आपल्या कुटुंबामध्ये एक मुलगी मॅनेज करतो आणि त्यामुळे हे सगळं घडतं, पण खरंच आपल्याला एवढं सुद्धा कळलं नाही का? आपण त्या माणसावर एवढा विश्वास टाकला, आपण एवढं मूर्ख ठरलो का? ऐश्वर्या म्हणते, नील अरे आपलं जाऊ दे रे, पण सारंगवरती किती प्रेशर आला असेल ह्याचा विचार कर जरा. सगळे सारंगकडे बघायला लागतात तर इकडे सावली घरच्यांना भेटत असते, ती वडिलांना भेटते. तिचे वडील तिला म्हणतात, सावली माहेर हे परक असतं, आता तुझ्यासाठी परकच झालं, नवराच हा तुझ्यासाठी आता देव आहे. नवरा त्याच्या घरची माणसंही खूप महत्वाची आहेत, नव्याला देव समज आणि त्याची सेवा कर. सावली बाबांना मिठी मारते आणि खूप रडते. ती आईला भेटते, जयंतीला भेटते. जयंती म्हणते, सावली तुझी पाठवणी करतायत नाग, आता मी येऊ का तुझ्यासोबत पाठ राखीन म्हणून? हो हण ना सावली, हो म्हण ना, मला यायचं. सावली, अगं बघ ना, एवढी मोठी गाडी आहे, तुला श्रीमंतासारखं कसं राहायचं हे तुला माहिती नाहीये? मी श्रीमंता घरची आहे, मला माहिती आहे, मला घेऊन चल ना सावली, चल ना घेऊन. सावली मला सावली काहीच बोलत नसते आणि जयंती तिथे तमाशा करायला लागते. सावलीचा भाऊ म्हणतो, जयंती, ती गप्प बसते. जयंती गप्प होऊन जाते. सावली आपल्या दोन्ही भावांना भेटते आणि तिथून निघते. सावली गाडीत बसते आणि सगळेजण महेंद्र यांच्या घरी निघतात तर इकडे तिलोत्तमा वाट बघत असते, कधी एकदा घरी नवीन सून येते, कधी तिचा गृहप्रवेश होतोय असं तिला झालेलं असतं. तिने सगळी औक्षणाची तयारी केलेली असते, गृहप्रवेशाची तयारी करून ठेवलेली असते. तेवढ्यात दारावरची बेल वाजते, तिला तमा औक्षणाचा ताट घेऊन धावत बाहेर येते. ती दरवाजा उघडते आणि समोर चंद्रकांत आणि नील उभा असतो. तिलोत्तमा म्हणते, औक्षणाची तयारी केली आहे मी, सुनबाई कुठे आहेत, मला बघायचं. सुन्नुख कुठे आहे? ती तिलोत्तमा अजून थोडा बाहेर येते आणि घरातले सगळे उदास उभे असतात. तिलोत्तमाला सारंग दिसतो, सारंगच्या पाठीमागे सावली उभी असते. तिलोत्तमाला सावली काही दिसत नाही. तिलोत्तमा सारंगला
म्हणते सारंग, अरे औक्षण करायचे वर ये ना इकडे. अरे आणि सुनबाई कुठे आहेत? लपल्यात का? कुठे आहेत त्या? त्यांना बोलव इकडे. सुनबाई, अहो पुढे या. सुनमुख बघायचन्य मला. तुमचं लक्ष्मीनारायणाचा जोडा काय असतो ते मला बघायचन्य. या लवकर पुढे या. सुनबाई ये ना पुढे. सावली काही पुढे येत नसते. ती खूप घाबरत असते. सारंग बाजूला होतो आणि तिला सावली समोर दिसते तर तिलोत्तमाला खूप मोठा धक्का बसतो आणि तिच्या हातातलं औक्षणाचं ताट खाली पडतं. तिलोत्तमा म्हणते, हा सगळा काय प्रकार आहे? काय चालू आहे हे सगळं? तिलोत्तमाला आठवतं की ही तीच मुलगी आहे जिने सारंगचं कफलिंग चोरलं होतं, ते विकलं होतं आणि तिने मंदिरामध्ये चप्पल सुद्धा चोरली होती. तिलोत्तमा धावत खाली येते आणि ती सारंगला म्हणते, सारंग, हा काय प्रकार आहे आणि ही कशाला आली ती इथे? सारंग आणि घरातले सगळे गप्पच असतात. तिलोत्तमा म्हणते, सारंग, बोलशील का? हे काय चालू आहे? हिचा मला चेहरा सुद्धा बघायचा नाहीये आणि हिला तू इथे घेऊन आलास? हे सगळं काय चालू आहे? तुम्ही सगळे माझी मस्करी करताय ना? चेष्टा करताय ना माझी? अरे मला ही चेष्टा नाही आवडते, अजिबात आवडत नाही. सारंग, मी तुझ्याशी बोलतीये, मस्करी करतोयस ना तू? ती मुलगी ते काय करते? गप्पच असतात, काहीच बोलत नसतात. तिलोत्तमाला वाटतं की सोहमने मस्करी केली आहे. तिलोत्तमा धावत सोहमकडे येते. ती सोहमला म्हणते, सोहम, तुझीच ही फडतूस मस्करी आहे ना? तू केलीस ना हे सगळं? सांग ना सोहम, तुला माहिती आहे मला ही असली मस्करी अजिबात आवडत नाही. हे असं काही असेल ना तर तुला खूप महागात पडेल. सोहम काहीच बोलत नाही. तिलोत्तमा म्हणते, म्हणजे सोहम, तू हे केलेलं नाहीयेस का? सोहम गप्पच असतो. तिलोत्तमा नीलकडे जाते. ती नीलला म्हणते, नील, हा सगळा काय प्रकार आहे? अरे तो तरी काहीतरी सांग ना, का बोलत नाहीये तुम्ही? काहीच सगळेजण मानाखाली घालून असतात. तिलोत्तमा राजकुमारकडे येते आणि म्हणते, राजकुमार, अरे हे दोघं लहान आहेत पण तू मोठा आहेस ना, ही अशी मस्करी करतात का? कुठे अस्मिला लपवलन्य ना? सांग ना, कुठे लपवलन्य? हे असं काही नाहीये ना? सांगा ना लवकर. हा प्राग करताय ना तुम्ही माझ्यासोबत? खरं खरं सांगा, अस्मी कुठे आणि ही मुलगी इथे काय करते? राजकुमार ही काहीच बोलत नाही. तिलोत्तमा ऐश्वर्याकडे येते आणि ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या, हे सगळं काय चालू आहे? सांग ना, तू तरी सांग ना. हे सगळे प्रक करतायत ना? मस्करी करतायत ना माझी? हे सगळं खोटं आहे ना? बोल ना, तू खोटं आहे म्हणून तू मला सांग. तू मला म्हण की सासूबा, तुम्हाला आज भ्रम झालाय. तू म्हण की सासूबाई, तुम्हाला वेळ लागलंय तरी मला चालेल, पण हे नाही चालणार. बोल ना ऐश्वर्या, हे सगळं खोटं आहे ना? ऐश्वर्या मान डोलवते आणि नाही असं दाखवते. तिला मला अजूनच जास्त मोठा धक्का बसतो. ती म्हणते, म्हणजे हे काय आहे? ती चंद्रकांतकडे येते. ती म्हणते, अहो हे सगळं काय चालू आहे? खरं खरं सांगा. तुम्ही जाण्याआधी मला प्रॉमिस केलं होतं ना सारांकडे लक्ष द्याल, त्याला एकट्याला सोडणार नाही. मग हे सगळं काय चालू आहे? ही मुलगी इथे काय करते? चंद्रकांत म्हणतो, तिलोत्तमा जरा शांत हो आणि जरा खंबीर होऊन ऐक. तिलोत्तमा म्हणते, हो ऐकते मी, तुम्ही सांगा काय झालंय ते? चंद्रकांत म्हणतो, तिलोत्तमा, ही चेष्टा नाहीये, मस्करी नाहीये आणि कुणी तुझ्यावरती प्रक सुद्धा केलेला नाहीये. तुझ्या डोळ्याला दिसतंय ते सत्य आहे, हे खरं आहे सगळं. आता यापुढे सावली आपल्या कुटुंबाची सून आहे. यापुढे सावली आपल्या मेंढळे कुटुंबाची सून असणार आहे. हे सगळं ऐकून एकदम चक्कर यायला लागते. सगळेजण धावत तिलोत्तमाकडे येतात. सावली पण तिलोत्तमाकडे येते आणि हात लावत असते. तिलोत्तमा तिला लांब ढकलून देते आणि म्हणते, लांब हो, मला हात सुद्धा लावायचा नाही, माझ्या जवळ सुद्धा यायचं नाहीयेस तू. तुझी सावली सुद्धा माझ्यावरती पडू द्यायची नाहीये. लांब हो तू आधी. चंद्रकांत म्हणतो, तिलोत्तमा असं काही करू नकोस तू आणि चल आतमध्ये चल. तिलोत्तमा म्हणते, हे काय चालू आहे? हे सगळं कळल्याशिवाय मी आतमध्ये येणार नाही. मी इथेच थांबणार आहे आणि तुम्ही सुद्धा इथेच थांबायचे. हा सगळा काय प्रकार चालू आहे? कोणी सांगेल का मला? ऐश्वर्या पुढे येते आणि ती म्हणते, मॉम, मी सांगते तुम्हाला. ऐश्वर्या मांडवामध्ये
ये गेल्यापासून पुढे काय काय झालं, जगन्नाथने काय केलं होतं, तिची मुलगी जी मेली त्याबद्दल काय काय म्हटलं आणि ते पण मीडिया समोर तमाशा घातलाय याबद्दल सगळं काही सांगून टाकते. तिलोत्तमाला अजूनच जास्त धक्का बसतो. तिलोत्तमा जगन्नाथच्या नावाने मोठ्याने किंचाळते. ती म्हणते, जगन्नाथ मी तुला सोडणार नाही. सगळ्यांना एकदम धक्का बसलेला असतोच. हे रूप सगळ्यांनी पहिल्यांदा पाहिलेलं असतं. तिला जगन्नाथ सोबत आधी काय झालं होतं, नील साठी स्वतःच्या मुलीचं स्थळ घेऊन आला होता, ते आपण नाकारलं होतं, हे सगळं आठवतं. आणि जसं ऐश्वर्या सांगते तसं तिच्या समोरून सगळं जाळू लागतं. मानवामध्ये काय काय झालं असेल हेही तिला कळायला लागतं. तिलोत्तमाला धक्का बसतो आणि तिला आठवतं की आपण जेव्हा पूजेला बसलो होतो तेव्हा आपल्याला 50 मिस कॉल आले आणि आपण तेव्हा एकही फोन उचलला नव्हता. तिला आपली चूक वाटायला लागते. जगन्नाथने आपल्याला अडकून ठेवण्यासाठी, आपल्याला बिझी ठेवण्यासाठी हा सगळा घाट घातला होता आणि आपण मूर्खासारखं त्याच्या जाळ्यात अडकलो. तिलोत्तमा स्वतःलाच दोष द्यायला लागते आणि आपला आजचा हा भाग इथेच म्हणतो. असेच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.